क्वेश्चन 7.1 पहा काय, अनपोलराइज लाईट ऑफ इंटेन्सिटी I नॉट इज मेड टू पास थ्रू 3 पोलरायझर्स. ठीक आहे, 3 पोलरायझर्स आहे, या 3 पोलरायझर्स मधून काय पास केली आपण, एक लाईट पास केली आहे ज्याची इंटेन्सिटी काय आहे, I नॉट आहे. ठीक आहे, तर I नॉट इंटेन्सिटी आहे, इथून जाताना काय I नॉट आहे. आताच सांगितलं कंपल्सरी ज्यावेळी फर्स्ट याच्यातून ती बाहेर पडते ती काय होते, I नॉट बाय 2. ठीक आहे, ज्यावेळी फर्स्ट पोलरायझर मधून लाईट बाहेर पडते त्यावेळी ती किती होते, I नॉट बाय 2. ठीक आहे, पुढे द पोलरायझेशन ऍक्सिस ऑफ P2 मेक्स अन अँगल θ1 विथ दॅट ऑफ P1. P1 आणि P2 या दोघांमध्ये अँगल कितीचा आहे, θ1 चा अँगल. कितीचा अँगल आहे, θ1 चा अँगल आहे. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलंय, P3 मेक्स अन अँगल θ2 विथ दॅट ऑफ P2. म्हणजे यांच्या दोघांमध्ये काय अँगल आहे, θ2 इतका अँगल आहे. व्हॉट विल बी द इंटेन्सिटी ऑफ लाईट कमिंग फ्रॉम P3. इथून बाहेर पडणारी जी लाईट असेल P3 ती काय असेल हे शोधायचं. ठीक आहे, फर्स्ट याच्यातून तर कळाले आपल्याला काय ती I नॉट बाय 2. आता मालूसला यूज करायचा. मालूसला काय सांगतो, I नॉट कॉस थिटाचा स्क्वेअर. ठीक आहे, बघा इथून बाहेर पडताना I नॉट बाय 2 झाली. इथून ती काय होणार आहे, सपोज आपण I1 म्हणूया, ती काय येईल I नॉट बाय 2 कॉस स्क्वेअर θ1. म्हणजे इथून बाहेर पडताना ती काय झाली, I नॉट बाय 2 कॉस स्क्वेअर θ1. आणि इथून बाहेर पडताना काय होईल, इनिशियली काय होती I नॉट बाय 2 कॉस स्क्वेअर θ1 ही इनिशियली. ठीक आहे, आणि ह्या दोघांमधला अँगल काय आहे, θ2 आहे ना, म्हणजे काय झालं कॉस स्क्वेअर θ. समजलंय, समजलंय का, समजलं आहे का, काय डाऊट आहे का याच्यात, नक्की नक्की का, काय डाऊट.